कोपरगाव बस स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी समता पतसंस्थेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मिनरल वॉटर प्लांट बसवल्याने प्रवाशांना आता मोफत शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे। आज मोहन शेठ झंवर यांच्या हस्ते समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे। मागील काही दिवसांपासून कोपरगाव बस स्थानक येथे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती। उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अविनाश गायकवाड आणि शिर्डी स्थानक प्रमुख टी.बी. जगताप यांनी समता पतसंस्थेकडे केली होती। नगरसेवक जनार्दन कदम यांनी काका कोयटे यांना याबाबत ठोस उपाययोजना करण्याचं सुचवलं आणि काका कोयटे यांनी होकार देत प्रत्यक्ष कृती केल्यानं हे शक्य होऊ शकलंय। प्रवाशांना बसमध्ये चढून पाणी वाटपाचे काम समताचे कर्मचारी करतायत। यामुळे प्रवाशांना बसमध्ये जागेवरच पाणी उपलब्ध होतंय। काही प्रवासी बसमधील जागा जाण्याच्या भीतीने जागा सोडत नाही, म्हणून बसच्या आत पाणी देण्याची सुविधा समताने केल्या असल्याची माहिती समताचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली आहे। या संधीचं उद्घाटन आमचे ज्येष्ठ संचालक मोहनलालजी झंवर यांच्या शुभ हस्ते आपण केलेलं आहे। आमच्या मोहन शेठचा सगळ्या संचालक मंडळाचा पहिल्यापासून पाणपोईच्या बाबतीमध्ये अग्रक्रम राहिलेला आहे। मला वाटतं गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही 2 हातगाड्या या ठिकाणी ठेवल्या होत्या। त्या हातगाड्याच्या माध्यमातून सुद्धा पाणपोईच्या अनेक ठिकाणी असतात, परंतु एस.टी. बसमध्ये जाऊन त्या प्रवाशांना पाणी दिलं पाहिजे। प्रवाशांची जी मुख्य अडचण असते, तहान लागते, तर तो माणूस जागा जाण्याच्या भीतीने खाली उतरू शकत नाही किंवा बॅगा चोरीला जातील या भीतीने खाली उतरू शकत नाही। त्याच्यामुळे त्याला एस.टीमध्ये जाऊन त्याला पाणी द्यावं ही योजना आम्ही या ठिकाणी 4 वर्षापासून सुरू केली आणि आज तिला एक कायमस्वरूपी स्वरूप या ठिकाणी मला वाटतं काशीनाथ शिरोडे ट्रस्टनी हे पाणपोई उभी केली होती, परंतु ती मेंटेन होत नव्हती, त्याच्यामुळे बंद पडली होती। तर ती सुरू करण्याची परवानगी एस.टी. महामंडळाने आम्हाला दिली आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शुद्ध पाण्याचा पुरवठा या ठिकाणी एस.टीमध्ये प्रवाशांना जागेवर पाणी घेऊन देण्याचा उपक्रम हा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही केलेला आहे। खरं तर एस.टीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांविषयी मला पहिल्यापासून प्रेम वाटत आले। उपोषणात सुद्धा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकरता 2 दिवस उपोषण आम्ही इथे केलं होतं। मला वाटतं कांतीबाई या शुभारंभ प्रसंगी कोपरगाव आगार प्रमुख श्रीमान बेलदार, शिर्डी आगार प्रमुख जगताप शिरोडे, नगरसेवक जनार्दन कदम, कामगार संघटनेचे अध्यक्ष विनायक जाधव, सचिव अविनाश गायकवाड, किरण बिडवे, मुन्ना आव्हाड, संदीप ढवळे आदींसह डेपो कर्मचारी आणि समता पतसंस्थेचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माय न्यूज ब्युरो, कोपरगाव।